मावळ तालुक्यातील संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यक्षम आणि जागृत असे आमचे सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आपल्या मावळ तालुक्यातील सर्व पक्षीय अपक्ष असे उमेदवार आदरणीय अण्णादादा बापूसाहेब जयवंतराव भेगडे यांच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांचा वचननामा मावळसाठी वचननामा प्रसिद्ध होतो आहे आणि हा वचननामा प्रसिद्ध होत असताना मावळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय मदनशेठ बापना, माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ भेगडे, आपले सर्वपक्षीय लोकप्रिय उमेदवार सन्माननीय बापूसाहेब भेगडे, त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनभाऊ भेगडे, मनसेचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे माजी सभापती, ज्येष्ठ सर्व तालुक्यातील वयोवृद्ध अपवृद्ध असे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आजचा वचननामा प्रसिद्ध करत असताना त्या संबंधाचं सर्व प्रास्ताविक, त्या संबंधाचं सर्व विवेचन ज्येष्ठ नेते आदरणीय गणेश्वर तात्या भेगडे यांनी या ठिकाणी करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी विनंती करतो. सर्व पक्षाचा पाठिंबा असलेले जनतेचे उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा वचननामा प्रसिद्ध करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी उपस्थित असलेले स्वतः उमेदवार बापूसाहेब भेगडे, राज्याचे माजी राज्यमंत्री मदनजी बाळासाहेब, दुसरे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, या ठिकाणी उपस्थित पीडीसी बँकेचे माजी अध्यक्ष बबनभाऊ भेगडे, माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट रवींद्रनाथ दाभडे, पंचायत समितीचे माजी सभापती मनीष शेटे, काका म्हस्कर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष म्हस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष दत्ताना खडवळ, त्या ठिकाणी उपस्थित भाजपचे ज्येष्ठ नेते सुप्रसिद्ध वाकला, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर भाऊ भोसले, सर्व सन्माननीय व्यासपीठ. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण सर्वजण आलो आहोत. बापूसाहेब भेगडे यांची उमेदवारी या तालुक्यात त्याच्यासाठी या संदर्भात विवेचन केली 15 दिवस आपण सातत्याने करत आहोत. शेवटच्या टप्प्यामध्ये आलो असताना बापूसाहेब हे आपलं सर्वांना माहिती 25 वर्ष या तळेगाव तालुक्याचे नगरसेवक, विविध खात्याचे सभापती, उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी या शहराची जडणघडण अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. सर्वात महत्वाची आणि जमेची बाजू काय असेल तर सतत 25 वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांच्यावरती या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू. आज तळेगाव शहर सर्वात वाढत आहे. तळेगाव शहराची लोकसंख्या जवळपास 1 लाखाच्या पेक्षा पुढे गेलेली आहे आणि या शहरात जो काही विकास आहे या विकासामध्ये बापूसाहेब भेगडेंचा स्नेहाचा वाटा असं म्हटलं तरी वावरून त्या ठिकाणी थांबणार नाही. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना 27 वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये मावळ, मुळशी आणि करतील अशी 5 तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला आपला तालुका आपला कारखाना. त्या ठिकाणी आदरणीय नानासाहेब मुंडे असतील, माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेब असतील, माजी मंत्री बापना साहेब असतील, सर्व मान्यवर मंडळींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी स्थापन झाला. आणि आज आपण जर पाहिलं तर हा जुन्या मंडळी शेतकऱ्यांचं भूमिका असलेला हा कारखाना नवीन पिढीला सुपूर्द करत असताना बापूसाहेब भेगडेंचा सुपूर्द केला किंवा एका विशिष्ट उद्देशाने की जो खऱ्या अर्थाने शेतकरी आहे
शेतकऱ्यांचं हित साधू शकतो अशा बापू साहेबांच्या हाती या कारखान्याचं नेतृत्व त्या ठिकाणी सोपवलं गेलं आहे. आध्यात्मिक क्षेत्रात देखील आपण सर्वजण जाणून की बापूसाहेब यांनी 15 नोव्हेंबर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे भव्य आणले. 125 कोटी रुपयाचं बजेट असलेले म्हणजे सुरुवातीच्या काळात अत्यंत अडचणी या मंदिराच्या कामकाजामध्ये होते. ते सर्व अडचणी त्वरित करण्याचे काम जर कोणी केलं असेल तर ते बापूसाहेब यांनी केलं आहे. सरकार क्षेत्र, अध्यात्म, कामगार, वारकरी सर्व क्षेत्राला स्पर्श असते. अत्यंत चांगले काम करणारे बापूसाहेब हे जनतेला गेल्या 15 दिवसात आधी समजून सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला. या तालुक्यात चालू असलेली खूपशाही, या तालुक्यात चालू असलेली गुंडगिरी, या तालुक्यात विकासाचा निर्माण केलेला गुंडा सर्व जनतेसमोर मांडत असताना खऱ्या अर्थाने बापूसाहेबांना जनता समाजसेवेची किंवा आयापुढे तालुक्याची सेवा करण्याची संधी देणार आहे याबद्दल तुमच्या आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हणून आपण या ठिकाणी आगामी 5 वर्षामध्ये बापूसाहेबांच्या या तालुक्याकरता काय योजना असावा, या तालुक्याकरता त्यांची काय धोरण असावी या संदर्भातला जो जाहीरनामा आपण या ठिकाणी प्रसिद्ध झाला आहोत त्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी खरं तर या ठिकाणी उपस्थित आहे. या तालुक्यातला सर्वात महत्वाचा विषय असेल तर तो तरुणांना रोजगार. त्या तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये साधत असताना आज तरुण पिढी ही खऱ्या अर्थानं रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्येक पालकाला वाटते की माझ्या मुलीला त्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, त्या ठिकाणी माझ्या मुलाने स्वतःच्या पप्पांची सांभाळला पाहिजे. परंतु असं असताना तालुक्यामध्ये किती रोजगाराची निर्मिती झाली. आणि म्हणून बापूसाहेब हेगडे केसी उद्योजक आहेत. त्यांची तळेगाव साखळी या ठिकाणी त्यांच्या कंपन्या आहेत. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कंपनीमध्ये आणि त्यांच्या मित्रमंडळीच्या कंपनीमध्ये जवळपास 5,000 रोजगार दिले. आणि या कसं असावं अशा पद्धतीने एमआयडीसी मध्ये नवीन कंपन्या आता येत आहेत. रामदासजी काकडे साहेब त्यांच्या बरोबर असणार आहे. त्यांना देखील या क्षेत्राचा प्रचंड चांगला अनुभव आहे. आणि म्हणून सर्व या बसलेल्या उपस्थितांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी तालुक्याच्या विकासाची योग्य आणि रचनात्मक वाढ करण्याच्या संदर्भात त्यांचा विषय नाव प्रसिद्ध करत आहोत. आज या विषय नाव सर्वजण पाहिले की बापूसाहेबांनी 25 वर्ष नगरसेवक म्हणून कळेगाव शहरातून काय कार्य केलेलं किंवा त्यांच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी विकासाची मोठी मूर्त वेळ बोललेली हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि म्हणून एक नगरपालिका कार्यक्षेत्राचा आपल्या जाणते व्यक्तिमत्व अभ्यासी व्यक्तिमत्व बापूसाहेबांनी पहिला विषय मांडला की या तालुक्यापासून अर्धा शहर हे आपण काढली आहे. त्यामध्ये तळेगाव, जांभळी, लोणावळा सारख्या नगरपालिका आहे, वडगाव आणि देऊ सारख्या नगरपंचायत आहे, तर देऊळ सारखे कॅन्टोन्मेंट बोर्ड या ठिकाणी आहे. कामशेत, इंदोरी, नवला कुंभरे, दुसगाव, वळकाईवाडी यासारखी आता या ग्रामपंचायतचं रूपांतर भविष्यामध्ये नगरात होत आहे. आणि म्हणून या सगळ्या वाटचालीमध्ये या सर्व शहरांचा एक नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे. यासाठी बापूसाहेबांच्या त्या ठिकाणी आपल्याला अधिवेशन आहे. विकासाची गाथा जशी शहरामध्ये जाणार आहे तशी ती मावळ तालुक्याच्या सर्व भागात जाईल या संदर्भात देखील ती कटिबद्ध असणार आहे. मावळ तालुका हा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. पुणे शहराच्या खालोखाल जर खऱ्या अर्थानं शैक्षणिक सुविधा कुठं असतील तर त्या आपल्या मावळ तालुक्यातील विशेषतः तळेगाव लागले या ठिकाणी आहे. तळेगाव तालुक्यातील शैक्षणिक संस्था सक्षमीकरणासाठी प्राधान्याने प्रयत्न करून रोजगार शिक्षण व्यवस्थेतून सक्षम घडवण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहे. जनतेचा आर्थिक क्षमता वाढायला पाहिजे. जनतेचा आर्थिक खरा विकास आहे ही त्यांची दृष्टी असल्यामुळे कृतीशील विकासासाठी ते सगळे प्रयत्नशील राहण्याचं आयोजन केलेलं आहे. वाढत्या लोकसंख्येवर शहराचा विस्तार पद्धतीने करणार नगरपालिकेच्या कामात चांगल्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तळेगाव महाबळेश्वर शेरीमुक्त आता बऱ्यापैकी झालेच आहे. डस्टबिन मुक्त करण्यासाठी देखील त्यांचा अनेक सातत्यानं प्रयत्न आहे. अशाच पद्धतीचा प्रयत्न इतर नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये करतील असं त्यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांना अभिवचन आहे. तालुक्यातील रस्त्याच्या संदर्भात विषय असेल, नागरिक सुविधाच्या संदर्भात विषय असेल, एमआयडीसीचे रस्ते असतील, वीज पाणी या सुविधांच्या संदर्भात देखील त्यांनी त्या ठिकाणी अभिवचन देत आहे. रोजगार जनतेचा विकास त्या ठिकाणी करत असताना रोजगारासाठी मावळ तालुक्यात स्थलांतरित नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या ज्या मोठ्या प्रमाणाच्या समस्या आहेत त्या निवारणासाठी सुद्धा बापूसाहेब प्रयत्नशील राहिले असल्याचे ते या ठिकाणी सांगतायत. अधिकारी शासकीय योजनांचा निधी मावळ तालुक्यातील नागरिकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवण्यासाठी केवळ
पेपरवरती लिहिण्यासाठी नाही. आपण जर आता पाहिलं असेल तर विद्यमान आमदार यांनी जे काही आता विकासाचे दावे केलेले आहेत, अनेक गावचे सरपंच आम्हाला त्या ठिकाणी सांगतात की आमच्या गावचा रस्ता झालाच नाही, आमच्या गावचा पूल झालाच नाही, आमच्या गावच्या वळीवरती साठवून बांधला गेलेलं नाही. अशा ज्या काही तक्रारी आहेत किंवा विकासाचा खोटा एक वागणूक वर करण्याचं काम जे यापूर्वी चालू होतं ते न करता खऱ्या अर्थाने या सगळ्या सोयी सुविधा राबवण्यासाठी बापूसाहेब त्या ठिकाणी कटिबद्ध असणार आहेत. शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी तरुणांना प्रोत्साहन प्रशिक्षण कार्यक्रमाचा अंमलबजावणी करावा असं म्हणत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी पायाभूत काम उभे करण्यावर लक्ष असणार आहे. कंपन्यांमध्ये काम बचत गटाच्या माध्यमातून महिलांना घर बसल्या उपलब्ध करून देण्यावरती त्यांनी त्या ठिकाणी आयोजन दिले आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांच्या बचत गटाची निर्मिती झाली. परंतु या बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना रोजगार मिळत असेल तर औद्योगिक क्षेत्रात चांगल्या प्रकारचे समन्वय तेथील जे काही मालक असतील, तिथले कोणी चालक असतील त्यांच्याबरोबर योग्य समन्वय साधून वायरिंग करण्यास किंवा लाईट जाण्याची बारीक काम असतात ही कामं त्या ठिकाणी आमच्या बचत गटांना घरी येऊन मिळतील का, त्यातून महिलांना रोजगार निर्माण होईल का. मला वाटतं हे बापूसाहेब प्रथम उद्योजक असल्यामुळे त्यांची कशा पद्धतीचे संबंध असल्यामुळे निश्चितपणे त्या महिला बचत गटांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रोजगार करून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. त्याप्रमाणे सामाजिक प्रगतीसाठी दारिद्र्यरेषे खाली लोकांना प्रगतीचे सर्व संस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतील. दारिद्र्यरेषे खाली लोकांना दारिद्र्याच्या वर आणण्यासाठी कटिबद्ध आहे. मावळ तालुक्यातील केवळ शिक्षण नाही तर कौशल्य शिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्यासाठी नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या ठिकाणी आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस देखील यापुढे त्यांचा माणूस आहे. यावेळेस ही भागातील स्थानिक बहुजनांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहा, तसेच कायमस्वरूपी नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या भागात मोठ्या प्रमाणात येत असतील स्थानिकांच्या जमिनी त्या कागदपत्रासाठी जात असताना त्या भूमिपुत्रांना देखील त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. जो आजपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला नाही त्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी देखील बापूसाहेब त्या ठिकाणी त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध असतील. रोजगार निर्माण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक सरकारी योजना भागापर्यंत पोहोचविणार. मावळ तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या सक्षमीकरणासाठी ते प्रयत्नशील असणार आहे. नागरी सुविधांचा विकास या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती की नागरी सुविधांमध्ये ज्या 3 मूलभूत समस्या आहेत त्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला विषय असतील, पाणी पुरवठा, दुसरा संदर्भातला विषय आरोग्याच्या संदर्भातल्या सुविधा, त्याचप्रमाणे शैक्षणिक सुविधांचा विषय असतील. या सगळ्या दृष्टीमध्ये सांडपाण्याची व्यवस्था ही सूत्रता आम्ही करत असताना नागरिकांमध्ये आमच्याकडे असे समस्या लोकांनी सांगितले की सांडपाण्याच्या माध्यमातून अत्यंत दुर्गंधी पसरते आणि हे सगळं पाणी पुन्हा नद्यांना हे सगळं पाणी पुढ्यांना त्या ठिकाणी जातं, त्यातून दुर्गंधी निर्माण होत असते. आणि म्हणून एसटीपी त्या ठिकाणी सिव्हरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट करण्यावरती बापूसाहेब त्या ठिकाणी आधी भर देऊन हे सगळं पाणी दुर्गंधीयुक्त पाणी पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छ करून रिसायकल करून ते पुन्हा या नद्यांमध्ये सोडणार. नागरिकांच्या आरोग्याचे पाणी नद्यांचे आरोग्य सुधारण्याच्या निमित्ताने मदत मावळ तालुक्याच्या अनेक ग्रामपंचायतींना सध्या ओला आणि सुका कचरा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. मला माहिती आहे की तळेगावच्या आसपास असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतीला डम्पिंग ग्राउंड आहे, त्यांचा कचरा टाकण्यासाठी तळेगावकडे त्यांनी यावं आमच्या संदर्भाची परवानगी घेतली. मग या ग्रामपंचायत यांच्यासाठी MIDC मध्ये ज्या काही जागा उपलब्ध आहेत त्या MIDCतून अशी जागा जर मोठी त्या ठिकाणी घेतली, मोठं डम्पिंग ग्राउंड केलं तर या आसपासच्या ग्रामपंचायतींचा कचरा ओला सुका त्याचप्रमाणे तळेगाव शहरात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढले, त्यांचा त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग जास्त वाढत चाललाय. तर त्या ठिकाणची MIDC सोय करून त्याची विल्हेवाट त्या ठिकाणी कशी लावता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी बापूसाहेब करणार असल्याचं त्यांनी वचन या वचननाम्याच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. शेती विकास आणि शेती पुरवठ्यातील रोजगार निर्मिती हा खरं तर बापूसाहेबांचा आवडीचा छंद आहे. एका शेतकरी कुटुंबाचे जन्म असल्यामुळं शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय याच्या माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक सक्षमीकरण साधणार. आपल्याला माहिती आहे की शेती ही पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे केली जाते, पण आपल्याला जोडधंदे जे आहेत त्यासाठी सांगतायत. यामध्ये विशेषतः शेळी मेंढी पालन असेल, कुक्कुटपालन परीक्षा असेल, वराळ पालन परीक्षा असेल, अशा अनेक माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण
उद्देशाने स्वर्गीय किशोरभाऊ आवडे यांनी तळेगाव स्टेशन या ठिकाणी मंडळी उभारली आहे. या मंडळीच्या संदर्भामध्ये जी काही बाकीची कामं त्या ठिकाणी करायची आहे, व्यावसायिकांसाठी त्या ठिकाणी भाजी मंडईला अधिक व्यापक स्वरूप करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मावळ तालुक्यातील समृद्ध कृषी संस्कृतीचा वारसा अधिक चांगल्या पद्धतीने जोपासण्यासाठी नियोजित कृषी विद्यापीठाची 35 एकर जागेमध्ये उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे. मावळ तालुक्यातील समृद्ध अशा पश्चिम घाटातील सह्याद्री वगैरे माध्यमावर म्हणजे विशेषतः आदिवासीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्त आहे, त्यांच्यासाठी या ठिकाणी हिरवा, काजू, आंबा अशा फळ पिकांची लागवड करून सरकारी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरा विषय या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे की तालुक्यातला सहकार क्षेत्र जवळजवळ संपलेला. या तालुक्यातल्या असणाऱ्या विविध सरकारी कार्यकारी सोसायट्या आहेत त्या केवळ राजकारणाचा आधार आहे. मावळ तालुक्यात 54 सोसायट्या शिल्लक आहेत आणि या केवळ सगळ्या सोसायट्या कागदोपत्री आणि कोणाच्या तरी कपाटात सचिव खिशात अशा प्रकारच्या अवस्था आहे. आज मावळ तालुक्यामध्ये 54 सोसायट्या असताना 4-4 गावांमध्ये एक सोसायटी आहे, पण बाकीच्या अन्य तालुक्याकडे जर पाहिलं तर एका गावात 4-4 सोसायटी आहेत. आज आमच्या बारामती सारख्या ठिकाणी 278 सोसायटी आहेत, इंदापूर सारख्या ठिकाणी 250 जवळपास सोसायटी आहेत. आणि म्हणून या तालुक्यातला जो सहकार मरत चाललेला आहे, या सहकाराला उचित अवस्था प्राप्त करून द्यायची असेल, या ठिकाणी असलेले खरेदी संघ असेल, या ठिकाणी असलेला मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय असेल, या सर्वांकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात त्यांचं काम करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक स्थैर्य देता येईल का, यासाठी बाबासाहेब भेटे त्यांच्या पुढच्या 5 वर्षाचा कालावधी खर्च करणार आहे. पारंपरिक इंद्रायणी तांदूळ जो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पिकतो, या तांदळाला योग्य तो हमीभाव मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ते सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्नशील असणार आहेत. आपल्याकडे पुणे मुंबई रस्ता आहे, आपल्याकडे एक्सप्रेस आहे, यावरती राईस वॉलची कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आहे, ती देखील आगामी काळात अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मावळ तालुक्यातील डोंगरदऱ्यातील समृद्ध अशा जैवविविधतेच्या संवर्धनासाठी शासकीय कृषी विज्ञान केंद्राची मदत घेऊन हरित चळवळ उभी करण्याचा देखील मानस त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे. तळेगाव ही मोठी लोकसंख्या असताना, लोणावळा ही मोठी लोकसंख्या असताना आज या ठिकाणी जशी माणसाची वेगवेगळ्या प्रकारची भूक असते तशी सांस्कृतिक भूक देखील असते आणि म्हणून रसिक वर्ग या तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे. या रसिकांसाठी तळेगाव, लोणावळा या शहरांमध्ये नाट्यगृहांची जी कल्पना आहे, खरं तर आमच्या नगरपालिकेची गेली अनेक वर्षी ही संकल्पना आहे, कुणीच ते पूर्ण केलेली नाही. बापूसाहेब यांनी असं शब्द देतात की या ठिकाणी नाट्यगृह, एक सुसज्ज नाट्यगृह उभारण्याचं ते आपल्याला या ठिकाणी शब्द देत आहे. संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेलं, विशेषतः आमच्या तळेगाव दाभाडे किंवा आपल्या मावळ तालुक्याचा अभिमान असलेलं घर म्हणजे सरदार दाभाडे परिवार. त्या सरदार दाभाडे परिवाराचा इतिहास जो आहे, खरं तर हा इतिहासाची अनेक पुस्तकं आपण वाचल्यानंतर ज्या पद्धतीने झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या प्रसिद्धीच्या स्वरूपात असतात किंवा इतर अनेक घराण्यांचा इतिहास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेला माहिती आहे, परंतु दाभाडे घराण्याचा इतिहास हा काही प्रमाणात अप्रसिद्ध आहे किंवा कमी प्रसिद्ध आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की सरदार उमाबाई दाभाडे साहेब यांचा पराक्रम, या पराक्रमाची शर्त त्यांनी केलेली आहे. गुजरात या ठिकाणी जाऊन जोरावर खान बागे नावाच्या मुघल सरदाराला शाहू महाराजांच्या त्या ठिकाणी आज्ञेनुसार स्वतः उमाबाईंनी त्या ठिकाणी पराक्रम गाजवलेला आणि त्यांच्या या पराक्रमामध्ये शाहू महाराजांकडे जाऊन त्यांनी उमाबाईंना त्या ठिकाणी सोन्याचा तोडा भेट दिलेला आहे. हा इतिहास मोठा आहे, या इतिहासाला कुठेतरी त्या ठिकाणी पाहिजे तशी प्रसिद्धी नाही आणि म्हणून तळेगाव शहरामध्ये हा सगळा इतिहास, हा दाभाडे घराण्याचा सगळा इतिहास आहे, हा चित्ररूपाने आपल्याला मांडता येईल का, त्या चित्ररूपाने आपल्याला त्याला ही प्रसिद्धी देता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न आगामी काळात बापूसाहेब करण्याचा शब्द त्या ठिकाणी जनतेला देत आहे. या दाभाडे सरदार घराण्याचा तसं पाहिलं तर आम्ही सातत्याने गौरव करण्याचा प्रयत्न सगळ्याच मंडळींनी केला. नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना आपण सर्वांनी पाहिलेले की सरदार दाभाडे यांच्या घरामध्ये अजितराजे असतील, त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मासाहेब आंबेडकरांचे असतील, यांनी नगराध्यक्षाचा विषय केला आहे. या व्यतिरिक्त आज मला बाकीच्या राजकारणात जायचं नाही, परंतु या ठिकाणी रवींद्रनाथ दाभाडे 3-4 टर्ममध्ये नगरसेवक म्हणून बापूसाहेबांबरोबर काम करतायत. एक वेगळे दाभाडे खरंच काळके असलं तर करतात, या शहरासाठी पोषक काय ते काम करण्याचा आमचं सर्वांचं त्या ठिकाणी मानत असतो आणि त्या मानसिकतेतूनच
मग नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना देखील आम्ही जी काही व्यापारी संकुल उभारलेली आहे त्या व्यापारी संकुलाला सरदार अजित सिंह राजे दाभाडे व्यापारी संकुल अशा पद्धतीचं नामकरण करण्याचा प्रस्ताव महासाहेब राजेंनी त्या ठिकाणी आम्हाला दिला होता. पण आम्ही त्याच्यामध्ये राजकारण न करता दादांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. विश्वनाथ तात्यांचं नाव त्या ठिकाणी असणाऱ्या क्रीडा संकुलाला दिलेलं आहे. स्वर्गीय केशवराव वाडेकर यांचे योगदान या तालुक्यात महत्वाचं आहे. जिजामाता चौक येथे असलेल्या कॉम्प्लेक्सचं देखील केशवराव वाडेकर साहेबांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून एक जे काही विषय आहे आम्ही सरदार गुणाबाई दाभाडे यांच्या नावाने निवड काढण्यावरती कमाल त्या ठिकाणी त्याला नाव दिलं. नगरपालिकेमध्ये जे आमचं सामाजिक सभागृह आहे त्याला खंडेराव दाभाडेंचं नाव दिलं. आणि म्हणून कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही. काही मंडळी जाणीवपूर्वक तसा भेदभाव करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याला फाटाळले. या ठिकाणी तळेगाव शहरातील सांस्कृतिक वारसा आहे तो जपण्याचं काम बापूसाहेब आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. मावळ तालुक्यातलं सर्वात मोठं क्रीडा संकुल उभारून खेळाडूंना त्या ठिकाणी देण्याचं काम बापूसाहेब आम्ही करत होती. तळेगाव शहराची संस्कृती अग्रेसित करण्यासाठी तालुक्यातील कलाकारांसाठी कला प्रशिक्षणाच्या सोयी करून देण्यासाठी या ठिकाणी बापूसाहेब प्रयत्नशील असणार आहेत. आपल्या तालुक्याला नैसर्गिक देणगी त्या तालुक्यामध्ये 13 धरणे आहेत, 5 किल्ले मोठे, त्याचप्रमाणे लेण्या आहेत, बौद्धकालीन पांडवकालीन लेण्या या ठिकाणी हे समृद्धीचा वारसा या तालुक्यामध्ये आहे. आणि या सगळ्याचा जर आपल्याला पर्यटनाचा वापर करता आला नाही तर ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार नाही. आणि म्हणून विशेष ही गोष्ट लक्षात घेऊन या धरणांमध्ये या पाण्याकडे अनेक शहरी लोक त्या ठिकाणी येत असतात. लोणावळा खंडाळ्यामधली गर्दी किंवा अंदरगावाची गर्दी जर आपण सामान्य पाहिली तर या सगळ्याचा विकास करून पर्यटन विकास करून आपल्या स्थानिक पोरांना रोजगार मिळेल का, त्यांच्या हाताला काय मिळेल का या दृष्टिकोनातून विचार करत असताना पर्यटनाच्या विकासाला संदर्भाच्या काही कल्पना आहेत त्या देखील बापू साहेबांनी या ठिकाणी पर्यटन विकासामध्ये मांडलेल्या आहेत. पाणी पुरवठा आणि सिंचनाच्या विकासामध्ये सुद्धा सगळ्याच गावांना स्वच्छ आणि पाण्याचा पुरवठा करण्याची जे काही पाणी पुरवठा योजना आहे याच्यावरती विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. कारण तळेगावमध्ये आम्ही पाहुणा आणि इंद्रायणी 2 नद्यांचे पाणी पुरवठ्याचे प्रकल्प त्या ठिकाणी राबवत असताना बापू साहेबांना त्याचा बांधकाम अभ्यास आहे. त्यामुळे इतर ज्या काही आता सध्या 104 ग्रामपंचायतीमध्ये जे काही जलजीवन स्कीम चालू आहे केंद्र आणि राज्य शासनाची याच्यातील एकही अद्याप चालू झालेले नाही. बऱ्याच ठिकाणी अनेक तक्रारी आहेत. मग याचा जर अर्थ केंद्र सरकार राज्य सरकार इतक्या मोठ्या 450 कोटी रुपये तालुक्यात देणार असतील आणि त्याचं जर योग्य त्या ठिकाणी कामासाठी पैसे लागत नसतील तर त्याच्यात लक्ष घालून त्या सगळ्या 104 ग्रामपंचायतींची जी काय योजना आहेत ना याच्यातला भ्रष्टाचार बाहेर काढून खऱ्या अर्थाने योजना कार्यान्वित करून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं नियोजन बापू साहेबांच्या डोक्याच्या आगामी 5 वर्षाच्या काळात त्यांनी घेतलेलं आहे. या आपल्या इंद्रायणी आणि पवना नद्या यांना प्रदूषण मुक्त करण्यासाठी त्यांचं पावित्र्य जपण्यासाठी या नद्यांचं खोलीकरण असेल या नद्यांची स्वच्छता असेल आणि या नद्या व्यवस्थित करून तालुक्यातील शेती संकलन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द या ठिकाणी वचननाम्यातून बापूसाहेब देत आहेत. सोमवारला टोल हा खरं तर या मावळ तालुक्याची फार मोठी समस्या आहे. कारण हा टोल उभारतानाच त्या ठिकाणी 30 किलोमीटरच्या आतमध्ये 2 टोल असू नये हा शासनाचा नियम असताना वरसुली आणि सोमाटणी हे 2 टोल नाके 30 किलोमीटरच्या आतमध्ये येतात. आणि याचा सर्वात जास्त त्रास जर कोणाला होत असेल ना तर मावळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होतोय. आज लोणावळ्याकडचा माणूस जर पुण्याकडे जायचं म्हटलं तरी या जुन्या पुणे मुंबईवरून येतो. आज कोणत्याही माणसाला म्हणजे फक्त शहरावाडीच्या पलीकडच्या लोकांना त्या टोलचा त्रास नाही पण अलीकडे म्हणजे जवळपास 80% तालुक्याला किंवा मतदारसंघाला या टोल नाक्याचा अत्यंत त्रास आहे. त्या ठिकाणची असणारी गर्दी त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची मिळणारी काय वागणूक नागरिकांसाठी ही अत्यंत घातक आहे. आणि म्हणून हा टोल नाका बंद व्हावा यासाठी स्वर्गीय किशोरभाऊ आवारेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पक्षांनी त्या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिले परंतु त्या ठिकाणी ते कधी जाऊन शकलं नाही. आता मी परत सांगतो तुम्हाला राजकारणात आता टीका करायची नाही तो आजचा विषय नाही परंतु या ठिकाणी विद्यमान आमदारांनी कधी या सर्वपक्षीय आंदोलनात सहभाग घेतला ना हा टोल नाका बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. आणि म्हणून हा जो फळीचा मुद्दा आहे या तालुक्यासाठी हा टोल नाका बंद करण्यासाठी शासन स्तरावरती जे काही प्रयत्न करावे लागतील जसं आता शासनाने मुंबईच्या एंट्रीचे सगळे टोल नाके बंद केले तशा धर्तीवरती मावळ तालुक्यातील टोल नाके बंद करावे यासाठी देखील बापू साहेबांचा त्या ठिकाणी याच्यावरती विचार आहे. आता ही लढाई तुम्हाला सर्वांना माहिती आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई या ठिकाणी. आज आपण जर सगळेजण अभ्यास करत असाल आपण पत्रकार जरी असला लोकशाहीचा फक्त स्तंभ जरी असला
तरी आपला सर्वांना माहिती की या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक राजकारण त्या ठिकाणी चालू आहे. आज ही सगळी मंडळी त्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा अपक्षांचे कार्यकर्ते असतील, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी धावपळ करत असताना प्रत्येकाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ही निवडणूक म्हणजे शेवटची नाही. यानंतर आम्ही निवडणुका सातत्याने येत राहणार आहे. जिल्हा परिषदेची येणार आहेत, पंचायत समितीची येणार आहेत, नगरपालिकांची येणार आहेत आणि मग या निवडणुका कार्यकर्त्यांना स्वतः लढायच्या असतात. आज जी काही आपण सवय त्या ठिकाणी लावत आहोत ना, या सवयीच्या माध्यमातून पुढे कार्यकर्त्यांना त्यांच्या जमिनी सोयी निवडणुका देणार अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि म्हणून या सगळ्या ही जी काही हुकुमशाहीच्या विरोधात आमची लढाई, याला कुठेतरी आर्थिक राजकारणाची जोड देऊन पुन्हा एकदा वरचे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत. अशा या पुढचे सगळे विषय जे आहेत हे आम्ही त्या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घालून तरुणांचे कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी आम्ही ब्रेनवॉश करणार आहोत की अशा पद्धतीचं राजकारण करता कामा नये. त्या तालुक्याच्या विकासाचं राजकारण आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे. आणि म्हणून आगामी 5 वर्षाकरता बापू साहेबांनी हा जो विकासाचा वचननामा या ठिकाणी तुमच्या आमच्या पुढे मांडलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं मत हे केवळ मत नाही, तर ती आगामी 5 वर्षाची गुंतवणूक आहे असं समजून द्या. तुम्ही बापू साहेबांच्या पिपाणी या चिन्ह पुढचं बटन दाबा. तुम्ही जी ही मताची गुंतवणूक करणार आहात याचा परतावा तुम्हाला 100% विकासाच्या माध्यमातून देण्याचं अभिवचन बापू साहेब आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी देत आहोत. आणि हाच खऱ्या अर्थाने विकासनामा, वचननामा जे काय म्हणायचं ते म्हणा, आज या ठिकाणी आपल्या सर्वांपुढे आम्ही प्रकाशन करत आहोत. या प्रकाशनाच्या मी सगळ्याच नेते मंडळी विनंती करतो की आपल्या हातात ही पुस्तक घेऊन आपण या ठिकाणी आजून त्याचं प्रकाशन करावं. म्हणजे हा आज वाटण्याची व्यवस्था चालू होईल. यानंतर आपापली भूमिका अजून एक दोन मांडतील आणि बापू साहेब धन्यवाद. धन्यवाद. बोला बाबू. नमस्कार. आज या वचननाम्याच्या खरं तर उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे नेते, त्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाप्पासाहेब, दुसरे मंत्री आदरणीय बाळाभाऊ वेगळे, त्याचप्रमाणे दुसरे आमचे लाडके नेते आदरणीय चंद्रकांतजी सावकर साहेब, या व्यासपीठावर असलेले सर्व नेतेगण आणि समोर असलेले सर्व पत्रकार मंडळी, मी या मावळामध्ये सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढत आहे. त्याचं चिन्ह विभागणी आहे, अनुक्रमांक 4 आहे. हे आपल्या सगळ्या मंडळींना माहिती. निवडणुकीला सामोरे जात असताना खरं तर आपलं देह धोरण हे नेहमी प्रसिद्ध करावं लागतं आणि मावळाच्या ज्या ज्या मतदारसंघामध्ये ते आपण केलं पाहिजे त्या पद्धतीमध्ये या मावळाचं वचननामा हे खरं तर आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि त्याची सगळी ज्या वचननाम्यामध्ये दिलेलं आहे ते खरं तर आता आमचे नेते आदरणीय गणेशजी वेगळे यांनी खरं तर आपण वाचून दाखवलेलं आहे. त्यामध्ये मी एवढंच सांगेन, हा वचननामा जाहीर करत असताना मी एवढंच सांगितलंय, समृद्ध मावळ झाला पाहिजे आणि खरं तर हा मावळ समृद्ध होत असताना प्रगतीच्या दिशेला गेला पाहिजे, हे खरं वचन. पण मी आपल्या सगळ्या मंडळींना आव्हान करतो, या मतदानाच्या माध्यमातून आपण आशीर्वाद द्यावा. खरं तर हा आशीर्वाद दिल्यानंतर ही आपली गुंतवणूक होईल.
ती गुंतवणूक पैशाची नव्हे, ही विकासाच्या गंधाची होईल. म्हणून आज आपल्या सगळ्या मंडळी पुढे हे जाहीर आवाहन करतो की आपल्या विकासाची खर तर ही गुंतवणूक आपण यशस्वी पद्धतीत या मावळ तालुक्याला करूया आणि या मावळ तालुक्याचं वैभव प्राप्त करण्यासाठी खर तर हातात हात घालून उभं राहावे अशा पद्धतीचा मी वचननामा जाहीर करतो आणि माझा धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. सर्व पत्रकार बंधू भगिनी आहेत का? मावळ तालुका हा राजकीय दृष्ट्या अतिशय जागृत तालुका. पुणे जिल्ह्यातला हा एकमेव तालुका असा आहे मावळ तालुका. इथं दोन राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष एकमेकांचे लागतात. मी 4 वेळा आमदारकी लढलो. काँग्रेस आणि बीजेपी, काँग्रेस आणि जनसंघ, काँग्रेस आणि बीजेपी संघर्ष सतत तालुक्यात. आता असं काय झालं की आम्ही सगळे बाळा, नेवरती, गणेश मागे बघा, बापूसाहेब, चंद्रकांत सातकर, ते शिवसेनेचे ठोंबरे, रुपेश माळसकर, मनसेचे, आम्ही सगळे एक कशा. सोपं काम नाही, सगळे एक येणं सोपं नाही मावळ तालुक्यात. पण सगळे एक आले, सगळे पक्ष एक आले. एक येण्याचं काहीतरी कारण असेल की बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आता आली. तुम्ही कोणाला सोडून जाता, कोणाला विचारून जाता? जनतेला आणि मतदारांना गृहीत धरू नका. आम्ही हात धरून सांगतोय, पाय पडून सांगतोय की असं करू नका, हे योग्य नाही. आपण जनतेला धोका दिल्यासारखं होईल. ज्यांच्या नावाने आपण निवडणुका लढलो, शरद पवारांच्या चिन्हावर जा ना. जायचं असेल तुम्ही जा, स्वतःचा पक्ष काढा, कुठे जायचं तिथे जा. त्याच्याबद्दल लोकशाही तुम्हाला सगळे बंधनं तुमच्यावर कुठलीच नाही. पण पवार साहेबांच्या पक्षातनं पलीकडे जाताना पवार साहेबांनी टीका करायची. पवार साहेबांनी त्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचा विकास झाला. सहकारी सोसायटी कुठे? सहकारी सोसायटीच्या निवडणुका कुठं होतात? ग्रामपंचायतीची निवडणूक मोठी धूमधाम. आणि एकदा ग्रामपंचायती निवडणुका उरकल्या की बाळा पत्रकार परिषदेत घेऊन सांगणार बीजेपीच्या एवढ्या ग्रामपंचायती आल्या. आमचे दत्ता पडवळ, बबनराव बेगडे पत्रकार परिषद घेऊन सांगतात राष्ट्रवादीचे एवढ्या आल्या. असं चाललंय. पण सोसायटीचं कोण सांगते का की या सोसायटीची निवडणूक झाली, या सोसायटीची निवडणूक लागली, या सोसायटीची निवडणुकीचा असा कार्यक्रम आहे, या सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम त्याप्रमाणे निवडणूक होणार. आज फक्त असा आहे का? मग वचननामा असा आहे की सहकारात लक्ष द्यायचं. तालुक्यात सहकारामुळं सहकार चुलीपर्यंत जातो. सहकारामुळे सर्वसामान्य गरीब माणसाची, शेतकऱ्याचा विकास होतो. हे महत्वाचे मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा अजून मुद्दा पर्यटन. तालुक्यातलं पर्यटन वाढवण्यासाठी काय केलं आमदारांनी? मामलेदार कचेरीची बिल्डिंग बांधणं, पोलीस स्टेशनची बिल्डिंग बांधणं, तलाठी कार्यालयाची बिल्डिंग बांधणं, तळेगाव नगर परिषदेची बिल्डिंग बांधणं म्हणजे विकास नाही. विकास कशाला म्हणतात हे समजून घेतलं पाहिजे. विकास गोरगरिबांचा जनतेपर्यंत गेला पाहिजे, जनतेच्या घरापर्यंत गेला पाहिजे, चुलीपर्यंत गेला पाहिजे. तो झाला नाही म्हणून आम्ही राग व्यक्त करतोय. आम्हाला न विचारता तुम्ही काही प्रकार करताय. पैशाच्या जोरावर तुम्ही निवडणुका लढताय. धनशक्ती इतकी जोरात झाली. कसे पैसे, किती पैसे? मला तर काल मी फिरत होतो, मला कानावर आलं की 5,000 रुपये एका मताला दिले. बरोबर नाही. मग ग्रामपंचायत गरीब माणसांनी निवडणूक नाही लढायची. ग्रामपंचायतीला काय होईल?
जिल्हा परिषदला पंचायत समितीला काय होईल, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याचं पुढचं राजकारण करण्याचा आम्ही विचार देतोय. बापूसाहेब बेगडे पैशाचं राजकारण नाही, यापुढे धनशक्ती चालणार नाही, जनशक्तीच चालेल. आणि जनशक्तीचा विकास जनशक्तीच्या माध्यमातून तालुक्याचा आणि जनतेचा विकास होईल, शेतकऱ्यांचा विकास होईल, शेतीला आवश्यक ते पूरक ते सर्व काही उद्योग इथं आणता येईल. MIDC आहे ना कारखानदारी, कोण काय करते, किती आपण लोकांना नोकरी लागणार, त्याचं काल मी वचननामा पाहिला, त्याचा जाहीरनामा जाहीरनामा पुस्तकी मी पाहिलं वाचून. काही नाही, लोकांसाठी काही नाही, विकास कोणासाठी आहे दाखवण्यासाठी. म्हणून बापूसाहेब बेगडे आम्ही सर्व पक्षीय एकत्र आलो, तालुक्यातले सर्व पक्ष एकत्र आले. सगळे आमचे मतभेद म्हणजे मनभेद नसतात, मतभेद असतात, वैचारिक मतभेद असतात, पण ते सगळे बाजूला ठेवले आणि तालुक्याचा विकास, जनतेचा विकास आणि सुदृढ राजकारण, जनतेचं राजकारण, जनविकासाचं राजकारण करायचं, जनशक्तीचं राजकारण करायचं नाही, यासाठी आम्ही एकत्र आलो आणि एकत्र येऊ. बापूसाहेब बेगडे निवडून येणार हे नक्कीच आहे, हे काय वेगळं बापूसाहेब बेगडे निवडून येणार. सर्वांनी मदत केली पाहिजे. बापूसाहेब बेगडे ही अनिष्ट शक्ती बाजूला सारण्यासाठी आम्ही तालुक्यात परिश्रम करतोय, लोकांना पटवतोय, लोकांचा फार मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळते. म्हणून तुम्ही सर्व पत्रकार आलात, आम्ही आमच्या भूमिका तुमच्या पुढे मांडल्या. तुम्ही आल्याबद्दल तुमचे पुनश्च आभार, धन्यवाद. प्रश्न कुणाला काय विचारतो? काय आहे तो विचारा, प्रश्न विचारा. रुपेश भाऊ अलीकडे काय विचारत नाही. मावळ विधानसभा 204 सर्वपक्षीय अपक्ष जनतेचे उमेदवार आदरणीय अण्णा उर्फ बापूसाहेब हेमंत बेगडे यांच्या जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध होत असताना आपण सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आला, त्याबद्दल सर्वप्रथम मी उपस्थित सर्व आमच्या मान्यवरांच्या वतीने आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. विशेषतः आजचा जो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलाय, मला वाटते तालुक्याचा हा जाहीरनामा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे बापूसाहेब बेगडे हे आमदार झाल्यावरती या जाहीरनाम्यावरती या तालुक्यात या प्रकारची विविध कामं निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी या ठिकाणी सर्व प्रकारची विकास कामं किंवा जो दूरदृष्टी या ठिकाणी या विकास जाहीरनाम्यामध्ये आपण या ठिकाणी मांडला आहे, त्या अत्यंत स्पष्टपणे मुद्देसूद या ठिकाणी मांडलेला आहे. मला वाटतं अनेक जण विचारतात की बापूसाहेब हे नक्की यांना आमदार व्हायचे कशाला, तर मला वाटतं त्यांनी हा जाहीरनामा निश्चितपणे वाचावा आणि अण्णा या ठिकाणी आमदार कशासाठी होणार आहे हे मावळकर जनतेला निश्चितपणे समजल. कारण की अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या मावळकर जनतेचा बापूसाहेब बेगडे यांना या ठिकाणी मिळतोय. मला वाटतं अण्णाचे बरेचसे मुद्दे हे विकासाच्या दृष्टिकोनातून मावळकर जनतेला त्यांच्या भाषणात आणि मनोगणात या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. आणि हा जाहीरनामा जो आपला या जनतेकडे जाईल त्याच्यानंतर निश्चितपणे या सर्व मावळकर जनता ही अण्णांना भरभरून मतदान असा विश्वास या जाहीरनाम्यामधून आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसतोय. पुन्हा एकदा सर्व पत्रकार मंडळांचं या ठिकाणी आपण उपस्थित आल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने मी आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. आणि